मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 12वी बोर्ड मध्ये किती मार्क्स लागतात किंवा 12वीला किती ग्रुपिंग असणं गरजेचं आहे, याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे. यामध्ये माहिती घेत असताना जे काही आज विद्यार्थी आणि पालकांना जे आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन आहेत, जे आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून जॉईन विद्यार्थी, अशा विद्यार्थ्याला काही जे प्रश्न पडले ते मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच विद्यार्थ्यांना आणखी काही प्रश्न असतील, शक्यतो मी ते सुद्धा क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, ग्रुपिंग नसेल तर इंजिनिअरिंग साठी प्रवेश मिळेल का? बरोबर आहे. हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यानंतर जेईई मेन्स मार्क्स नंतर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बोर्ड मध्ये किती मार्क्स लागतात? हा खूप जास्त विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात आज ऍडव्हान्स एक्झामिनेशनचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बरेच असे विद्यार्थी आहेत की मी फॉर्म भरायला हवा अथवा नको. याबद्दल सुद्धा मी माहिती डेफिनेटली देणार आहे. थर्ड प्रश्न आहे, मी रिपीट कधी करावे? हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि फोर्थ म्हणजे काही पालकांचा या ठिकाणी पाहिलं की जो विचार आपल्याला बऱ्याच नंतर विचार करायचा तो विचार सध्या पडला आहे की 12वी मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये जर कमी मार्क्स पडले असतील तर त्याचा प्लेसमेंट वरती काही इफेक्ट होऊ शकतो का? अशी एक नाही बरेच प्रश्न आहेत. तर वन बाय वन मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देईल. त्यात अजूनही काही प्रश्न या ठिकाणी क्रिएट होईल ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करेन. आणि ज्याही विद्यार्थ्याला या संदर्भात काही क्लिअरिटी नाही झाली तर आपण कमेंट्स मध्ये नक्की आपले प्रश्न विचारा. आम्ही ऍज सून ऍज पॉसिबल त्याचा आन्सर द्यायचा डेफिनेटली प्रयत्न करणारच आहोत. तर जे विद्यार्थी लक्षात घ्या, आमचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील आणि ऍडमिशनच्या किंवा सध्याच्या स्टेज पासून ऍडमिशनच्या एंड ऑफ डेट पर्यंत पूर्ण काउन्सिलिंग संदर्भात रूल्स रेग्युलेशन माहिती पाहिजे असेल तर आपले वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी सोशल प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे इन्फॉर्मेशन चॅनल आहेत, ग्रुप्स आहेत, ते आपण जॉईन करू शकतात की जेणेकरून आपल्याला पिन पॉइंट अपडेट वेळोवेळी या ठिकाणी मिळत राहील. ठीक आहे. नेक्स्ट, आता बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करतो, अपडेट देतो, तर हे अपडेट आपण देताना या ठिकाणी गव्हर्नमेंटला गॅजेटेड किंवा गव्हर्नमेंट अप्रुव्हल ज्या वेबसाईट आहेत त्या ज्या इन्फॉर्मेशन ब्राउचर आहेत, या इन्फॉर्मेशन ब्राउचर मधनं आपण देत असतो. कारण जेणेकरून विद्यार्थी पालकांना ज्यावेळेस इफ अँड बट हा प्रश्न पडतो की खरंच बरोबर आहे का, याचा काही ऑथेंटिक प्रूफ आहे का, तर आपण नेहमीच प्रत्येक वेळेस या ठिकाणी एक प्रूफ या ठिकाणी देऊनच पुढील प्रेझेंटेशनला सुरुवात करतो की जेणेकरून पालकांना द्विधल मनस्थिती नकोय. ठीक आहे. तर यामध्ये जे की आपले ग्रुपिंगचे रूल्स रेग्युलेशन आहे ते सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मधले आपण या ठिकाणी पेज घेतला आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना पुढील इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेची आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल, 1-to-1 करायचं असेल तर लातूर आणि पुणे या ठिकाणी ऑफिस उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी जॉईन करायचं असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर जे नंबर आपल्याला दिसत आहेत या नंबरवरती आपण कॉल करून काउन्सिलिंग बद्दल माहिती घेऊन आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. ठीक आहे. जॉईन करण्याच्या अगोदर आपली मागील 2 वर्षाचे सुद्धा व्हिडिओ आपण चेक करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला एक ट्रान्सपरंट आणि जेन्युइन काउन्सिलर या ठिकाणी पाहिजे असेल तर डेफिनेटली आपण सर्व गोष्टीची शहानिशा करून जॉईन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर महत्वाचा जोही आपल्या व्हिडिओचा हा टॉपिक आहे तो आहे इंजिनिअरिंग ग्रुपिंग. बेसिकली ग्रुपिंग म्हणजे काय हे आपण आधी माहिती करून घेऊ. ग्रुपिंग म्हणजे पाहिलं असता 3 ग्रुप ऑफ सब्जेक्ट, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्टची जर आपली ग्रुपिंग होत असेल किंवा या 3 सब्जेक्टचा ग्रुप जर आपला क्लिअर होत असेल तर आपण या कन्सिडर करू शकतो ग्रुपिंग मध्ये. ठीक आहे. तर आता ग्रुपिंग जर पाहिलं असता तर आपल्या इंजिनिअरिंग साठी जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी प्रवर्गात आहेत, लक्षात घ्या ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी प्रवर्गात नाहीत, अशा विद्यार्थ्यांचा जर आपण ग्रुपिंगचा विचार केला तर अशा विद्यार्थ्याची जे काही ग्रुपिंग आहे हे ग्रुपिंग आपली या ठिकाणी पाहिलं असता 300 पैकी आपल्याला 135 मार्क असणं गरजेचे आहे. जर आपल्याला ओपन कॅटेगरी मध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये 300 पैकी 135 मार्क पडले म्हणजेच की आपली ग्रुपिंग या ठिकाणी 45% झाले. तर या ठिकाणी बाय मिस्टेक टायपिंग मिस्टेक झाली असेल, 50% या ठिकाणी लिहिली गेली आहे, पण या ठिकाणी 45% या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट, जे विद्यार्थी कॅटेगरी मधनं आहेत, जे कॅटेगरी म्हणजे आपण ओबीसी, एससी, एसटी, NT1, NT2, NT3 या कॅटेगरी प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांना 300 पैकी 120 मार्क म्हणजेच की आपली एकंदरीत ग्रुपिंग 40% आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो.
जर हे आपली क्लिअर असेल तर आपला या ठिकाणी सक्सेसफुली ग्रुप झाला आहे, आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याची, लक्षात घ्या, यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याची 135 पैकी ग्रुपिंग होत आहे 134 मार्क. तर याची ग्रुपिंग झाली आहे का? येस, डेफिनेटली या सुद्धा विद्यार्थ्याची ग्रुपिंग या ठिकाणी 44.75 च्या पुढे होती. हा सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहे. सेम ॲज या ठिकाणी जर कॅटेगरी प्रवर्गातले विद्यार्थी आहे आणि याची ग्रुपिंग 119 होत असेल तर हा विद्यार्थी एलिजिबल आहे का? तर येस, डेफिनेटली हा सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहे. अजून एक प्रश्न या ठिकाणी पडू शकतो विद्यार्थी आणि पालकांना, की माझ्या विद्यार्थ्याला फिजिक्स मध्ये 35 मार्क्स आहेत, केमिस्ट्री मध्ये या ठिकाणी पाहिलं असतं आपले या ठिकाणी 60 मार्क्स आहेत आणि मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला 35 मार्क्स आहेत. तर ग्रुपिंग झाली का? तर येस, डेफिनेटली आपली ग्रुपिंग क्लिअर आहे. ठीक आहे, आपल्या ग्रुपिंगला काही अडचण नाही. या ठिकाणी सुद्धा आपली ग्रुपिंग आपण क्लिअर असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, कारण पालकांना आणि विद्यार्थ्यांमध्ये असं झालंय की पाहिलं असतं की ई सब्जेक्ट मला 45 च्या पुढे किंवा 45 मार्क्स असेल तरच पॉसिबल आहे का? तर असं काही नाही. आपल्याला या ठिकाणी या प्रकारे जरी मार्क्स असतील तरी या ठिकाणी चालू शकतं. ठीक आहे, अशी जरी आपली ग्रुपिंग असेल तरी आपली हे ग्रुपिंग कन्सिडर केली जाईल. हे मी कॅल्क्युलेशन काही केले नाहीयेत, मी जस्ट एक नंबर टाकून तुम्हाला एक्झाम्पल देत आहे. ठीक आहे, यामध्ये सुद्धा 135 प्लस पाहिजे, यामध्ये सुद्धा 135 प्लस मार्क्स आपले पाहिजे आहेतच. ठीक आहे, तरच आपली ग्रुपिंग कन्सिडर होते. सेम ॲज खाली सुद्धा आपल्याला याच प्रकारे पाहिजे. असं नाही की आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, हा पण तुमचा पॉइंट या ठिकाणी क्लिअर केला आहे. नेक्स्ट आता एक महत्वाचा पॉइंट आहे की बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याचा पाहिलं असतं फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स याची ग्रुपिंग होत नाही. याची ग्रुपिंग जर पाहिली असता हे 135 च्या कमी होत आहे. मग अशा विद्यार्थ्यांना ग्रुपिंग साठी काही पर्याय आहे का? कारण या तर ग्रुपिंग होत नाहीये. तर अशा ठिकाणी जर आपला व्होकेशनल सब्जेक्ट म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ सोबतच आपला 12th बोर्ड मध्ये आपला इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी असेल, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी असेल, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल, आयटी असेल, बायो असेल किंवा ऑटोमोबाईल असेल, असे बरेच असे व्होकेशनल सब्जेक्ट आहेत. हे जरी आपले सब्जेक्ट असतील तर आपण या ठिकाणी ज्यावेळेस आपली ग्रुपिंग कन्सिडर करू, हे कोणासाठी आहे? ज्या विद्यार्थ्याची फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे कम्प्लीट होत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फिजिक्स, त्यानंतर मॅथ, यामध्ये केमिस्ट्री वगळायचं आहे प्लस आपला व्होकेशनल सब्जेक्ट. याची जरी ग्रुपिंग आपण कन्सिडर केली, जर हे ग्रुपिंग 135 मार्काच्या पुढे जर आपल्याला मिळत असेल तर आपली या ठिकाणी सक्सेसफुली ग्रुपिंग झाली, आपण असं कन्सिडर करू शकतो. सेम ॲज ओपन सोबतच कॅटेगरीला 120 मार्क्स आपल्याला कन्सिडर करता येतील. यामध्ये अजून एक कन्फ्युजन आहे विद्यार्थ्याचं की व्होकेशनल मार्क मध्ये मला या ठिकाणी फिजिक्स मध्ये कमी मार्क्स आहेत, केमिस्ट्री मध्ये खूप जास्त मार्क आहेत, तर मी केमिस्ट्री ठेवून फिजिक्स काढला तर चालेल का? तर असं चालणार नाही. जे सब्जेक्ट आपल्याला देण्यात आले हे सब्जेक्ट आपल्याला कन्सिडर करावे लागतील. अजून एक प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर ज्या विद्यार्थ्यांचा आहे यांचा एकंदरीत पेपर हा 200 मार्क्सचा आहे. तर यापैकी मार्क्स किती घ्यायचे? तर 200 ला आपण या ठिकाणी डिवाइड बाय 2 करून या ठिकाणी याचे मार्क्स आपल्याला घ्यायचे. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 140 मार्क आहेत तर याचे 70 मार्क आपल्याला घ्यायचे आहेत, ना की 140. याचे आपल्याला फक्त 70 मार्क आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे, तर व्होकेशनल कसं ऍड करायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला मी इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहेच. ठीक आहे, तर यामध्ये विद्यार्थ्यांना पीसीबी म्हणजे जे विद्यार्थी मेडिकल साठी आहेत त्यांच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ असा जो आहे तसंच मी बनवून त्यांना माहिती देणार आहे. तरी पण शॉर्ट मध्ये ओपन कॅटेगरी असेल तर 150, कॅटेगरी स्टुडंट्स असेल तर 120 मार्क आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. सोबतच आपली या ठिकाणी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेची गेल्या 7 ते 8 वर्षापासून आपली बुक पब्लिश करतो की ज्या की बुक मध्ये आपल्याला तुम्हाला पूर्ण कंटेंट जे स्क्रीनवरती दिसत आहेत अशी इच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन आपण डिटेल मध्ये देत असतो. त्या इन्फॉर्मेशनचा बेनिफिट तुम्हाला ज्यावेळेस आपल्याला कट ऑफ, चांगले कॉलेज निवडा, चांगल्या ब्रांच निवड, हे पूर्ण माहिती, कॉलेजच्या फीस बद्दल माहिती, कॉलेजमध्ये किती ब्रांच आहेत, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या कट ऑफ बुक मध्ये उपलब्ध आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बुक हवी आहे अशा विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये उपलब्ध होऊन जाईल. जे विद्यार्थी लातूर अथवा पुणे जिल्ह्यापासून बाहेर आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या कुरिअर ऍड्रेस वरती सुद्धा हे बुक अवेलेबल होऊन जाणार आहे.
ठीक आहे. आता आपण वळूया जे काही आपण फर्स्ट जे काही क्वेश्चन्स घेतले त्या क्वेश्चनकडे. तर आता ग्रुपिंग नसेल तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल का? तर मेक शुअर सांगतो ग्रुपिंग नसेल तर आपल्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार नाही. पण यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन हवंच असेल, तर अशा विद्यार्थ्याला एन-डब्ल्यू-एस बोर्ड आणि एन-आय-ओ-एस बोर्ड या 2 बोर्डच्या एक्झामिनेशन नंतर आपल्याला या ठिकाणी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवता येत असतो. केअरफुली आहे का? आपली ग्रुपिंग झाली नाहीये, पण आपल्याला या ठिकाणी इंजिनिअरिंगला जायचंय किंवा पुढे कुठला आपल्याला ड्रॉप नकोय, गॅप नकोय, तर दुसरा काय पर्याय आहे का सध्याच्या स्थितीमध्ये? का नेक्स्ट मी ऑक्टोबरची एक्झाम देऊ, मला ऍडमिशन घेताय. तर जी तुमची एच-एस-सी बोर्डची एक्झाम आहे, हे एक्झामिनेशन डबल देऊन पुन्हा प्रवेश प्रक्रियेत येता येणं खूप कठीण आहे. त्यासाठी एक सबस्टिट्यूट ऑप्शन आहे. एन-डब्ल्यू-एस बोर्ड आणि एन-आय-एस बोर्ड. या बोर्डच्या जरी आपण एक्झामिनेशन दिलं, तरी आपल्याला या ठिकाणी ग्रुपिंग सक्सेसफुली कंप्लीट करून म्हणजे सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्याला या बोर्ड संदर्भात माहिती हवी आहे किंवा ग्रुपिंग या ठिकाणी क्लिअर करायची असेल, तर आपण ऑफिसच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन देऊन आपल्याला जेवढं पॉसिबल असेल तेवढ्या चांगले मार्क्स मध्ये सुद्धा या ठिकाणी आपण देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे जेई मेन्स मार्क्स नंतर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बोर्ड मध्ये किती मार्क्स लागतात? बरोबर. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. कारण बरेच असे विद्यार्थी आहेत, की ज्या की विद्यार्थ्याला जेईई मेन्स मध्ये 97, 98, 95, 96 या रेंजमध्ये मार्क्स येतात. पण ज्यावेळेस आपण सध्या आज एचएससी बोर्डचा रिझल्ट पाहतो, या रिझल्टमध्ये असं पाहण्यात आलं, विद्यार्थ्याची जे काही स्कोरिंग दिसून आली, मॅक्झिमम विद्यार्थ्यामध्ये पाहिलं 68 आहे, 69 आहे, 72 आहे, 73 आहेत, बऱ्यापैकी 74 पॉइंट समथिंग सुद्धा मार्क्स आहेत. मग असे विद्यार्थी या ठिकाणी जोसा काउन्सिलिंगसाठी इलिजिबल आहेत का नाही हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हेच विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये पार्टिसिपेट करत असताना कुठल्या मार्क्सचा क्रायटेरिया विद्यार्थ्याला लागू शकतो. जे काही 73, 74 या रेंज मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत या विद्यार्थ्यांनी सध्या होल्ड करायचंय. कारण ज्यावेळेस जोसाचं टॉप 20% येईल, टॉप 20% नंतर आपल्याला या गोष्टीचं डिसिजन घ्यायचं आहे. ठीक आहे. कारण जोसामध्ये जरी आपल्याला 75 अबोव्ह नसतील तरी जोसा काउन्सिलिंगच्या अगोदर टॉप 20% या ठिकाणी देत असतं. ते आपल्या महाराष्ट्रासाठी किती येईल ते आपण त्यावेळेस आपण ग्राह्य धरून त्याचा विचार करू. आत्ताच फिट करू नका. आणि यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा असाही फोन आला की आम्ही ऍडव्हान्सचा फॉर्म भरावा का नाही? डेफिनेटली आपण फॉर्म भराच. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी आता बोर्डमध्ये आपले पर्सेंटेज आहेत, पण आपल्याला या ठिकाणी जी चा जो स्कोर आहे हा स्कोर पाहिला असता आपला 95, 97 या रेंजमध्ये. तर अशा विद्यार्थ्यांना जेईचा मार्कचा फायदा कुठे होऊ शकतो किंवा महाराष्ट्रातील स्टेट कॉलेजला होऊ शकतो का नाही? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण जोसा काउन्सिलिंग मध्ये जातो त्या ठिकाणी आपल्याला आय-आय-टी, एन-आय-टी, ट्रिपल आय-टी, जी-एफ-टी आहे. या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये का या ठिकाणी जात असतानाच आपल्याला जो 75 चा क्रायटेरिया आहे आणि 65 चा क्रायटेरिया हा लागत असतो. केअरफुली आहे का? जर आपल्याला ऍडमिशन आय-आय-टी, एन-आय-टी, ट्रिपल आय-टी आणि जी-एफ-टी मध्ये घ्यायचं असेल तरच हा बोर्डचा 75 आणि 65 चा क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो. आपल्याला जर बोर्डमध्ये मार्क्स कमी आहेत आणि स्टेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं असेल तर हा क्रायटेरिया